काँग्रेसनं निवडणूक लढवू नये म्हणून काँग्रेसची बँक खाती गोठवली असा गंभीर आरोप काँग्रेसकडून भाजपवर करण्यात आलाय। आम्हाला निवडणुकीसाठी निधीच मिळू नये यासाठी भाजपने ही खेळी केल्याचा आरोप काँग्रेसनं पत्रकार परिषदेत केला। मनसेच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याला परवानगी मिळाली आहे। 9 एप्रिलला गुढीपाडव्याला मनसेचा शिवाजी पार्कवर मेळावा होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा मेळावा असणार आहे। तसंच राज ठाकरे महायुतीत येण्यासंदर्भात काय घोषणा करणार याकडेही लक्ष असणार आहे। राज ठाकरेंचे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंना महायुतीत देण्यात येणाऱ्या जागा मनसेचे उमेदवार धनुष्यबाणावर लढणार अशी माहिती सूत्रांनी दिली। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये ताज हॉटेलमध्ये चर्चा झाली आहे। मोदींच्या गॅरंटीला साथ देण्यासाठी राज ठाकरे महायुतीत येणार असतील तर स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली। हिंदुत्व टिकलं पाहिजे ही राज ठाकरेंची प्रखर भूमिका। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मी काय उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळे राज ठाकरेंना बाहेर पडावं लागलं अशी टीका बावनकुळेंनी केली आहे। राज ठाकरे महायुतीत सहभागी झाल्यास स्वागतच आहे। याचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना दिलेत अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे। जो निर्णय शिंदे घेतील त्याला मंत्री, नेते, पदाधिकाऱ्यांचं समर्थन असेल असंही सामंतांनी म्हटलंय। आणखी कितीही लोक एकत्र घ्या, सगळ्यांना उद्धव ठाकरेंची शिवसेना पुरून उरेल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। भाजप आणि शिंदेंनी अजित पवारांना सोबत घेतल्यावरूनही दानवेंनी टोला लगावला। मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचं पाप अदृश्य शक्ती करते असा आरोप सुप्रिया सुळेंनी भाजपवर केलाय। मनसे धनुष्यबाणावर जर लढणार असेल तर हे धोकादायक आहे। मनसेने स्वतःच्या चिन्हावर लढावं, त्यांनी पक्ष सोडू नये असा सल्ला सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना दिलाय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचार समिती अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संमतीनं के.सी. वेणुगोपाल यांनी या संदर्भातील पत्र काढलंय। पृथ्वीराज चव्हाण तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत, तसंच त्यांचा दीर्घ राजकीय अनुभव आहे हे लक्षात घेता ही निवड करण्यात आली आहे। सुरगाण्यात नवीन शासकीय मुलींच्या वसतिगृहातील असुविधांबाबत मुली आक्रमक झाल्या आहेत। वसतिगृहातील मुलींनी हातात मागण्यांचे फलक घेत रणरणत्या उन्हात कळवणच्या प्रांत कार्यालयाकडे पायी मोर्चा काढलाय। मोर्चेकरी मुलींनी प्रांताधिकाऱ्यांसमोर समस्यांचा काढाच वाचला।